आप देख रहे हैं एनवायरमेंट टुडे न्यूज। स्वागत। आजची प्रेस कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची आहे। 1,56,00,000 कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा, आनंदाच्या शिधाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे, हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। परत 357 तालुक्यात जवळपास 900 गोदामामध्ये हा माल पोचणार आहे। का पोचला नाही शिंदे साहेब, अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पॉवरफुल नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, 5 वर्ष पॉवरफुल मुख्यमंत्री राहिलेले, फौजदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत आजची 13 तारीख आहे, हा माल का पोचला नाही? गणेश उत्सवाच्या पहिले गणेश उत्सवासाठी हा आनंदाचा शिधा होता। तर या लाडक्या बहिणींना 1,56,00,000 लाडक्या बहिणींना तुम्ही दुःखामध्ये का लोटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता? अशा पद्धतीचा माल देऊन त्याचं उत्तर जे आहे त्यांना द्यायचं। त्याच्यामध्ये 1 किलो चना डाळ, साखर, तेल, सोयाबीनचं असं दिलेलं आहे। आता याच्यामध्ये पण गडबड आहे। चना डाळ 100 रुपये किलोच्या आसपास आहे। इथे भगिनी बसल्या आमच्या, त्यांना कल्पना असेल। त्याच्यामध्ये डंकी डाळ आहे। डंकी म्हणजे छिद्र पडलेली, आपण खात नाही ना, बाजूला काढतो घरामध्ये, अरे किडे वगैरे त्याला, हे तुकडे आहे। आणि त्याच्यामध्ये वाटाण्याची डाळ मिसळलेली आहे, जी 40 ते 45 रुपये किलो आहे। 40 ते 45 रुपये किलो म्हणजे ही किट जी आहे ही 348 रुपयांनी घेतलेली आहे। आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला सगळं देत होते। हा वर्क ऑर्डर आहे। या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे बा 1,56,00,000 3,328 कुटुंब आहे। या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की 348 रुपयाला आम्ही घेतला, 348 रुपये 6 पैसे, फारच प्रामाणिक आहे, 6 पैसे लिहिलेले आहे। 240 रुपयापेक्षा कमी पैशात ती किट मिळते मार्केटमध्ये, अशा पद्धतीची। सोयाबीनचं तेल दिलेलं आहे हां। आणि या चना डाळ जी आहे त्या चना डाळमध्ये त्याच्यावर बॅच नाही आहे, बॅच ही चना डाळ आपण फोडू, ही चना डाळाचं पॅकेट आहे, हे साखरेचं पॅकेट आहे। बघू द्या महाराष्ट्राला, आपण हे फोडूया इथे। आता साखर टेंडरमध्ये लिहिलेली आहे, क्रिस्टल सारखी पाहिजे, चमकणारी साखर, वेगवेगळा दाणा असतो तसा। ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे, साखरेचं पीठ असल्याचं। हे सोयाबीनचं तेल 1 किलो, त्याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितली जाते। काय मागितली होती की 0.917 ग्राम पर मिलीलिटर डेन्सिटी, 25 डिग्रीवर 0.917 असलं पाहिजे। हे 900 ग्रामच आहे। हे बघा इथे 900 ग्राम लिहिलं आहे, झूम करून बघा। म्हणजे प्रत्येक पॅकेटवर 10 ग्रामची चोरी आहे ही। थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे, थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे, चंदा दो धंदा लो। म्हणजे 1,56,00,000 3,328 किलो, म्हणजे तेवढा 10 ग्रामला तुम्ही मल्टिप्लाय करा,
किती कोट्यावधीचा भ्रष्टाचार जो आहे तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे. आणि मी आपल्याला याचा डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो, डाळ पण फोडू आपण, डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आपल्याला नंतर तो पाठवतो सुद्धा. ही डाळ कशी आहे, एक तर मिक्स आहे, पूर्णतः चणा डाळ नाही आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वटाण्याची डाळ टाकलेली आहे जी 40 ते 45 रुपये किलो आहे. 1,56,00,000 आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला धोका. हे बघ, फॉर्च्यूनचं तेल असतं ना, त्याच्यावर पण लिहिलं आहे 910 ग्राम. 1 लिटर म्हणजे 910 ग्राम डेन्सिटीप्रमाणे धरलं जातं. ते झूम करा, आपल्याला दिसेल. हे फॉर्च्यून लिहिलं आहे, त्याच्या खाली बघा 910 ग्राम. आणि हे पॅकेट मी आपल्याला दाखवलं 900 ग्रामचं आहे. याचे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत की कशा पद्धतीचं द्यायचं आहे. फॉरेन मॅटर किती असलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्या काही असलं अदर दॅन ओरिजिनल ते दिलेलं आहे. एडिबल ग्रेन्सच्या वेगळं का असते, डॅमेज ग्रेन किती असले पाहिजे, याचं पर्सेंटेज दिलेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की प्रत्येक गोडाऊनमध्ये जाऊन तिथलं सॅम्पल घेतलं पाहिजे DSOनी. शासकीय प्रयोगशाळेतून चेक करणं बंधनकारक आहे. आम्ही म्हणतो म्हणून नाही, हे ऑलरेडी बंधनकारक आहे. ते केलं का DSOनी, प्रशासनाने ते केलं का, शासनाने ते करण्याचे त्याचे आदेश दिले का, किंवा केलं हे पाहिलं का, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जिओ टॅगिंग करावं लागतं त्याला. म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतलं, त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं. नाही तर काय आहे, अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते, त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे. पुरवठादार, आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये. दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावा लागतो. यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते. तिला सॅम्पल पाठवावं, चेक करावं, फेल झाले तर कमीत कमी 2% व जास्तीत जास्त 10% यासाठी भुर्दंड आहे. आता हा भुर्दंड टेक्निकल जरी असला तरी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की कोणी आपल्या बहिणीला फसवतं का हो. इकडं लाडकी म्हणायचं, वहिनीला उभं करायचं, इकडं लाडकी म्हणायचं, आणि जनावरालाही चालणार नाही अशा पद्धतीचं. काय ती लाडकी बहीण आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालणार, काय ती लाडकी. माझ्याकडे बरेच लोक येतात स्लम्समधले वर्गणी मागायला. मी त्यांना म्हटलं ह्या वर्गण्या गोळा करून तुम्ही पुस्तक घेतले पाहिजे, पोरांना शिकवत तर मोठे व्हा. एका साधारण माणसाने मला तो धडा दिला. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की काय आहे, इतक्या वर्षाची आपली ही उत्सवाची प्रथा काय. तर त्यांनी सांगितलं, साहेब या निमित्तानं आम्ही ताट भरून जेवण जेवतो. तुम्ही ताटात अळ्या टाकता, ताटामध्ये मिक्स हे टाकता, तेल कमी देता, साखर घाणेरडी देता. तुमची काय मानसिकता या सरकारची, आणि कुठून कुठून पैसे खाणार आहे, कुठून कुठून भ्रष्टाचार करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडले यांनी, आणि आता गणपती पण नाही. काय बांधिलकी आहे यांची, सामान्यांचं सरकार. यांना काही तोंड आहे का असं म्हणण्याचं. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, 403 वेस्टर्न कोर्ट, बिल्डिंग डी, ई स्क्वेअर, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे. हा शासन निर्णय आहे 7व्या महिन्यातला. महालक्ष्मी आटपल्यानंतर जवळपास उत्सव हा संपलेला असतो, 2 दिवसाचा चालू असतो. हे यांनी केलेलं आहे. हे तेल तर 900 ग्राम आम्ही आपल्याला दाखवलं. पुन्हा तुम्हाला जर याचे घ्यायचे असेल तर तुम्ही पाहू शकता. हे 900 ग्राम इथे दिसते, इथे मी ठेवून देतो. ही साखर पहा आपण, ही पहा, ही क्रिस्टल साखर आहे का, पिवळी साखर आहे. पीठ आहे याच्यामध्ये.